म्हणजे एरियामध्ये. काय बोलले ते? काय बोललं तुम्हाला? असं फ्रॉड कॉल तर असं हे नव्हतं आलं का काही असं नाही का अलर्ट येतो की असं रेड वगैरे जसं काहीच नाही आलं का? हा नाही, काहीच नाही, डायरेक्ट हा कॉल आला. हा हा आता मग माझ्या डोक्यात एवढंच होतं की आपलं पार्सल येणार आहे. हम्म, मी याच विचारत होती की मग मला अचानक कॉल आला. मला खरंच वाटलं की बाबा खरंच आपला पार्सलसाठी कॉल असणार म्हणून. हम्म. पण मग त्यांनी कॉल केला तर मग म्हटलं ठीक आहे. ते मला ₹2 तुम्ही ऑनलाईन पे करा आणि तुमचं ऍक्टिव्हेट करून देतो मी आणि आजच पोचून जाणार. आणि त्यांनी मला लिंक पाठवली. मी दादाला पाठवली पण ती. लगेच पाठवले का तुम्ही? काय लगेच पेमेंट विमेंट केलं नाही ना? नाही, पेमेंट वगैरे केलं नाही मी. क्लिक वगैरे केलं का? क्लिक वगैरे मी केलं पण स्वामीच्या कृपेने माझं झालंच नाही. म्हणजे काय झालं नक्की? हा हा. त्यांनी तसा मेसेज पाठवला. मी क्लिक केलं. त्यांनी म्हटलं याच्यावर क्लिक करा तुम्ही ₹2 पे करा. तुमचं ऍक्टिव्हेट करून देईन आणि तुमच्या घरी येऊन जाईल. आणि मी पार्सल अटकलेलं आहे. घरी हा पहिल्यांदा पण तुमचं अंजनीने अटकलं होतं. ओके. मला आता तो सांगत होता. हा मग तर मग मी ₹2 त्यांनी मला ते लिंक पाठवली. पेमेंट ऍक्टिव्हेट म्हणून तुम्हाला पाठवणार. मी असं नाव लिहिलेलं होतं वर. मला खरंच वाटलं. मी फक्त क्लिक केलं त्याच्यावर. त्याच्यामध्ये दिसलं की बाबा आपली डिटेल वगैरे टाका आणि ₹2 पे करा. म्हटलं ₹2ची काय गोष्ट आहे म्हटलं. जर पार्सल येणार घरी तर बापरे केवढं पडलं असतं. हा मग तेच ना. पण स्वामींची कृपा की ते झालंच नाही. त्यांना गेलेच नाही तेवढं. म्हणजे त्यांनी मला लिंक पण पाठवलं मेसेज आणि ते मेसेज माझ्या मोबाईलमध्ये मेसेज टॅग असून पण मेसेज सेंड नाही झाले. बरं झालं. हा हा. मग मी दादाला विचारलं दुसऱ्या दिवशी की बुवा असं असं झालं म्हटलं. हे असते का म्हटलं असं काही? तर दादा म्हणतो बिलकुल असं काही नाही म्हणत. आम्ही कोणताच चार्ज वगैरे घेत नाही. हा ना. मी स्वतः मी ते सगळ्यांना सांगितलेलं आहे. सगळं मी फ्री शिपिंग सकट कुरिअर पाठवते. कोणताही पार्सल अडकलं रिटर्न पाठवून द्या. मी इथे बसलेली आहे. तुम्हाला माहितीये ताई आहे. काही प्रॉब्लेम होणार नाही. मी हरवली ना पार्सल अक्षरशः कितीतरी जणांचे पैसे रिटर्न केलेले आहेत किंवा दुसरे प्रोडक्ट पाठवले. 4-5 प्रोडक्ट महिन्यातून 2-3 तरी हरवतात. पण सगळं चौकशी करते. काय कुठे अडकले तर त्यांचं सॉल्व्ह करते. पार्सल रिटर्न गेलेली ना तरी चालते. पण हे ₹2 तुमच्या अकाउंटचे एवढे पैसे गेले परत आलं कुठं असतं? मधुश्री मॅडमनी पार्सल पाठवलं होतं ते पोहोचणार नव्हतं आणि हे कॉल मला इथेच म्हणजे ठीक आहे बाबा तुम्हालाही माहिती माझी चुकी नाही याच्यामध्ये. पण तरी पण हे म्हणून मी त्यासाठी तुम्हाला कॉल केलाच नाही. मी म्हटलं या दादासोबत बोलून घ्या एक वेळ असं असते का नेमकं काय म्हणून. कारण तुमच्याकडून शॉपिंग केली आहे त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम बिनधास्त मी तुमच्याकडून ऑर्डर केली यावेळेस पण. आणि यावेळेस असा प्रॉब्लेम झाला की मला नेमकं समजलंच नाही की मग यांच्याकडून नंबर कुठून जातो आपला. ऍक्च्युली काय असतं आपल्या पार्सलवर मोबाईल नंबर असतात ना हो ताई. तर हे लोक बरोबर तुम्हाला हे पार्सल जे आलं आता ते पोस्टानेच आलं ना? हो पोस्टाने. पोस्टाने आल्यानंतर तुम्ही त्याला विचारलं का बाबा मला तू फोन केलता का किंवा काय झालतं का असं? नाही ते मग माझ्या मिस्टरांनी आणलं. ते घरी आले होते ना तर ते गेले होते आणायला खाली. हा मग तेच ना की ₹2 किंवा ते जाऊ देत. पार्सल नाही ना आलं रिटर्न पाठवा म्हणा. आम्ही कोणतंच काहीही कोणतीही बुद्धी काहीही आलं ना तर नाहीच करायचं. म्हणजे मी तर पाहिजे ट्रूकॉलर शिवाय फोनच नाही उचलत कोणाची. तर पहिली तर गोष्ट असतं. कारण कसं आपल्याला पार्सल येणार आहे म्हटल्यावर बायका वाट बघत असतात बाबा नाही का असं. त्याच्यामुळे लई भयंकर संकटातून वाचले बाबा. मी तेच रोज स्वामींना तेच सांगत असते. जे काही कार्य करते अरे इतका स्कॅम आता मग अशीच आज एक तर माझं लाईव्ह वगैरे पण नाही झालं आणि इतके पार्सल्स येतात. खूप पार्सल पेंडिंग आहेत. खूप सकाळपासून पार्सल मध्ये डोकं. आता तो पार्सलवाला दादा मला सांगत होता पिकअपला आला ना तो तेच सांगत होता की इतके पार्सलचे स्कॅम निघाले. आता तर नवीनच निघाले की तुमच्या पार्सलमध्ये ड्रग्स सापडले. आज तर नवीनच तो सांगत होता की कस्टमरला डायरेक्ट फोन जातो की आम्ही पोलीस याच्यावरनं बोलतोय तुमच्या पार्सलमध्ये ड्रग्स सापडले म्हणून आणि तुमच्यावर कंप्लेंट केस होणार आहे. तुम्ही एवढे एवढे पैसे हे करा तुमचे केस हे करतो. नवीनच म्हणलं हे काहीतरी ऐकते बाबा हे नवीनच नाही का कुरिअरच्या याच्यामध्ये काय होतं मोबाईल नंबर भेटतात या लोकांना. म्हणजे कसं असतं की आपले ऍडव्हान्टेजेस पण असतात आणि डिसएडव्हान्टेजेस पण असतात प्रत्येक गोष्टीचे असं असतात. पण नंबर तर गरजेचा आहे पार्सल घरी पोहोचायचं म्हटल्यावर नाही का असं. माझ्या डोक्यातच नाही आलं ना ते एवढं. मी म्हटलं असू शकते म्हटलं बाय चान्स आता माझी मुलगी बाहेर कुठं जाणं होत नाही. आणि एवढंच मनामध्ये तुझी आपलं पार्सल घरी येणार आहे आणि तेवढ्यामध्ये कॉल आला. मी म्हटलं आलं असणार म्हटलं दादांनी पाठवलं.
मला ते ट्रॅकिंग नंबर वगैरे. आणि दुसऱ्या दिवशी त्यांचा कॉल आला. मी म्हटलं येऊ शकते लवकर. ते मला डायरेक्ट म्हणजे असं म्हटलं तुमचं पार्सल आलेलं आहे. नाव पण सांगितलं. की काय असतं की त्यांच्याकडे हेड ऑफिस डाटा जातात आहो, ते करतात काहीतरी उद्योग हे. जाऊ देत, काही हरकत नाही. आपण वाचलो त्या गोष्टी. त्यांनी कशी टेस्ट मेसेजला टाकली होती का व्हॉट्सअपला केली तुम्हाला लिंक? त्यांनी काय केलं, कशावर केलं? मला त्यांनी व्हॉट्सअपला लिंक पाठवली. म्हणजे त्याच्यामध्ये मेसेज होता पेमेंट ऍक्टिव्हेटचा. मी तुम्हाला पाठवणार. मी त्याला पाठवत होते तसं दिलेलं होतं. किंवा ते तसं म्हणणं होतं